विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या सभांमध्ये लाडक्या बहिणींचं जास्त प्रमाण पाहायला मिळत आहे। ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नरखेड येथील सभा आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो ज्या प्रमाणात पुरुष या ठिकाणी सभेला आहे त्याच प्रमाणात लाडक्या बहिणी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। ही परत एकदा गर्दी मी तुम्हाला दाखवतोय। या ठिकाणचे दृश्य नरखेडमध्ये काटोल विधानसभेचे भाजपचे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांनी नरखेडमध्ये सभा घेतली। या सभेत जेवढे पुरुष होते तेवढ्याच महिलांचं प्रमाण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं। महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना आणली आणि त्यानंतर ग्रामीण भागामध्ये मोठा प्रतिसाद त्या योजनेला मिळालेला आहे आणि त्याची प्रचिती आपण भाजपच्या सभांमध्ये पाहायला मिळते। परत एकदा ही गर्दी मी तुम्हाला दाखवतोय। यापूर्वीच्या सभा व्हायच्या तर जवळपास 70% पुरुषांचं प्रमाण असायचं, परंतु आता जेवढे पुरुष या सभेला आहे तेवढेच महिला ज्या आहे त्याही या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। म्हणजे राजकारणातली आणि सभांमधली भागीदारी महिलांची जी आहे सहभाग जो आहे तो या ठिकाणी वाढायला लागलेला आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांना महिन्याला 1500 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होतात आणि त्याचा मोठा प्रतिसाद जो आहे तो योजनेला मिळालेला आहे। त्याची प्रचिती आपल्याला भाजपच्या सभांमध्ये पाहायला मिळते। जेवढे पुरुष भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्या सभा ऐकायला येतात तेवढ्याच महिला किंवा त्यापेक्षा जास्त महिलांचं प्रमाण जे आहे ते भाजपच्या सभांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन सचिन सयांसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नरखेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।